नमस्कार. 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान आम्ही निवडणूक प्रचाराला आलेलो नाही. आमच्या दोन बहिणी हिम्मतीने लढत आहेत. कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल यांना साथ द्यायला आम्ही आलो आहोत. मी त्यांना सांगू इच्छितो, सगळा देश तुमच्या बरोबर आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रामलीला मैदानावर भाषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना अटक करून कुणी घाबरेल असं जर भाजपाला वाटत असेल तर मी सांगू इच्छितो, देशातला प्रत्येक जण घाबरणारा नाही तर लढणारा आहे. हिंमत असेल तर सगळ्या एजन्सीजना घ्या आणि सांगून टाका, भाजपासह ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय आहे. मी आव्हान देतो आहे. दरम्यान 400 पारचा नारा भाजपाने दिला आहे. एक व्यक्ती आणि एका पक्षाचं सरकार देशासाठी घातक ठरणार आहे. आता ती वेळ आली आहे. एका पक्षाचं सरकार चालणार नाही. मी देशाला आव्हान करतो की इंडिया आघाडीला निवडा. समन्वय असलेलं आणि लोकांचा सन्मान करणारं सरकार आपल्याला आणायचं आहे. तसं करायचं नसेल तर तुमचं भवितव्य कुणाच्या हाती द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान आम्ही निवडणूक प्रचारासाठी नाही, लोकशाही वाचली पाहिजे म्हणून आलो आहोत. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकलं, याचं कारण काय? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने लावले होते त्यांना भाजपाने त्यांच्या वॉशिंग मध्ये धुतलं आणि आपल्या बरोबर मंचावर बसवलं. असे भ्रष्ट लोक देशाचा विकास करू शकतात का? आपल्या रॅलीला भाजपाने ठगोन का मेला म्हटलं आहे. इथे जमलेले लोक ठग आहेत का? भाजपाचे लोक भ्रष्टाचारी आहेत. अबकी बार 400 पारचा नारा त्यांनी दिला आहे. मात्र या सरकारला दिल्लीत येऊ द्यायचं नाही. अबकी बार भाजपा तडीपार हा नारा आपण दिला पाहिजे, असं देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा.